बोलेन आणि त्यानंतर हा निर्णय घेईन। आजच्या घडीला ही माझी याचिका फेटाळलेली आहे। सुनावणीनंतर वकिलांशी काही तुमचं बोलणं झालेलं आहे का? मी आता वकिलांशी इमिजिएटली बोललो। वकिलांनी असं सांगितलं की आपली याचिका फेटाळली आहे, कारण काय आहेत किंवा त्याचं डिटेल जे काही ऑर्डर आहे ती ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला मिळेल किंवा उद्या सकाळपर्यंत मिळेल। ते मिळाल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करून मी परत एकदा मीडियापुढे ह्या गोष्टी आणीन। नाही, माझी अपेक्षा अशी होती की घटनात्मक कलम जे घटनेचं कलम आहे त्या कलममध्ये जी एकदा पाठवलेली यादी आहे त्या यादीवर निर्णय राज्यपालांनी घ्यावा लागतो। ती यादी स्क्वॅश करता येत नाही किंवा परत पाठवता येत नाही, हा घटनेचा आहे। तामिळनाडू व उत्तर प्रदेश यामध्ये असे निर्णय झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा आधार घेऊन हा न्यायालयाने निर्णय देणं अपेक्षित होतं। परंतु न्यायालयाने कुठल्या आधारावर आमची याचिका फेटाळली आहे ते आम्हाला डिटेल ऑर्डर मिळाल्यानंतर कळेल। निश्चितच याच्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे। आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, आम्हाला घटनेच्या विरुद्ध जायचं नाही आहे। घटनेप्रमाणे कार्यवाही व्हावं, संविधानात्मक लढाईमध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी संविधानाचे कायदे तुडवून आपलं राजकीय भवितव्य करताना दिसतंय आणि त्याला न्यायालयाने बळी पडू नये अशी आमची अपेक्षा आहे। परंतु झालेल्या निर्णयाचं डिटेल बघितल्याशिवाय मी याच्यावर अधिक काही बोलणं हे संयुक्तिक होणार नाही। नाही, पुढची लढाई आम्ही सुरू ठेवणार आहोत जोपर्यंत जे निर्णयाला आव्हान देण्याचे मार्ग असतील ते सगळे मार्ग आम्ही पळताळणार आहोत आणि कायदेशीर लढाई आमची सुरू राहील। हाँ, क्या कहेंगे? आपने जो याचिका मुंबई उच्च न्यायालय में खारिज की गई है, आज उच्च न्यायालय में जो 12 MLC का इशू था जो हम लेके गए थे, उस इशू का कारण बताते हुए उन्होंने मेरी याचिका को खारिज किया है। खारिज करते समय